बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबीय आता आजपासून आंदोलन करत आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आपलं आयुष्य संपवण्याचा इशारा दिलाय। आंदोलन स्थळावरून धनंजय देशमुख गायब झालेत आणि टॉवरच्या दिशेने ते गेलेत असा अंदाज आहे। मसाजोगमधील टॉवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते। देशमुखांना समजवण्यासाठी खासदार सोनवणे मसाजोगमध्ये आहेत। आनंदराज आंबेडकर यांच्याकडून सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सध्याची ही दृश्य आपण थेट मसाजोगमधली बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, आंदोलन स्थळावरून धनंजय देशमुख गायब झालेत असं सध्या समजतंय, नेमकं कुठे आहेत ते समजू शकले का? नक्कीच आंदोलनस्थळी बजरंग सोनवणे यांनी भेट दिली, त्यावेळी धनंजय देशमुख तिथे होते। आनंदराज आंबेडकर यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली, परंतु त्यानंतरच्या काही वेळातच धनंजय देशमुख ते त्या ठिकाणाहून गायब झालेत, अचानक तिथून निघून गेलेत आणि आता त्यांचा शोध पोलीस घेत आहेत की नेमकी ते कुठे आहेत। टॉवरच्या परिसरात पोलीस बंदोबस्त आहे, त्या ठिकाणी देखील धनंजय देशमुख हे नाहीत। धनंजय देशमुख आता अज्ञात स्थळी निघून गेले आहेत, त्यांचा शोध मात्र आता पोलीस घेत आहेत। एकंदरीतच आज जे धनंजय देशमुख आणि कुटुंबाने आंदोलन करण्याचा, स्वतःला संपून घेण्याचा जो इशारा दिला, त्या पार्श्वभूमीवर पोलीस जरी सतर्क असले तरी आता सध्या तरी धनंजय देशमुख हे निघून गेल्याने त्यांचा शोध घेतला जातोय, त्या दिशेने पोलीस आता प्रयत्न करतायत। आत्ताच्या क्षणाला बजरंग सोनवणे तिथे आहेत किंवा आंबेडकरांनी सुद्धा भेट दिली, त्यांनी नेमकी काय समजूत घातली मग धनंजय देशमुखांची? नक्कीच या प्रकरणात सरकार कार्यवाही करत आहे, गृह विभागाचं विशेष लक्ष आहे, SIT देखील नियुक्त करण्यात आली आहे, CID कडून देखील शोध सुरू असल्याचं सांगितलं गेलं, परंतु अद्याप तरी देशमुख कुटुंबाचं या सर्व तपासावर समाधान असल्याचं पाहायला मिळत नाही। गेल्या महिनाभरापासून आम्हाला या प्रकरणात कुठलीही माहिती दिली गेलेली नाहीये आणि त्यामुळे जे नाराजी आहे देशमुख कुटुंबाची ती दूर झालेली नाही। रात्री या ठिकाणी CIDचे अधिकारी देखील दाखल झाले होते, परंतु त्यांनी सांगितल्यानंतरही देशमुख कुटुंबाचं समाधान मात्र झालेलं नाही। या प्रकरणात आम्हाला न्याय हवा आहे आणि तो गतीने पाहिजे। या प्रकरणात अद्याप एक जो आरोपी आहे तो फरार आहे, तसेच खंडणी प्रकरणातील आरोपीवर देखील खून प्रकरणाचा तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशीच मागणी देशमुख कुटुंबाकडून केली जात असून ती मात्र पूर्ण होत नसल्याने ही नाराजी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी निश्चित उदय, आत्ताच्या क्षणाला आता नेमकं तिथे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण संतोष देशमुख यांचे कुटुंबीय प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि नुकतंच जी माहिती हाती येते त्याच्यानुसार मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा किंवा आपलं आयुष्य संपवण्याचा इशारा एकीकडे धनंजय देशमुखांनी दिलाय आणि सध्याच्या क्षणाला आंदोलन स्थळावर ते उपस्थित नाहीत, ही चिंतेची बाब आहे असं म्हणावं लागेल।